लाडकी बहीण योजना तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आले बघा। 20 ते 30 हजार रुपये, परत सांगतोय 20 ते 30 हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी योजनेमधून भेटणार आहेत। पिंक रिक्षा या योजनेला जर तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल लवकरात लवकर भरून टाकायचंय। ही झाली पहिली बातमी। दुसरी बातमी मोबाईल बघा, लक्षात घ्या, मोबाईल तुम्हाला गिफ्ट स्वरूपात भेटणार आहे, दिवाळी बोनस म्हणून तुम्हाला भेटणार आहे, हा मोबाईल पण भेटणार आहे। आणि तिसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे दिवाळी बोनस। ज्या टाइमला अजून 1 रुपया पण भेटला ना दिवाळी बोनसचा, तो कधी भेटणार आहे, कसा भेटणार आहे ते सगळं सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लक्षात घ्या, चॅनलला नवीन असताल सबस्क्राइब करा। लवकरात लवकर आपले 2 लाख फॉलोअर्स होणार आहेत। पटपट सगळ्यांनी लाईक करायचे। 2 लाख फॉलोअर्स आपले लवकरात लवकर होणार आहेत। लक्षात घ्या, या ठिकाणी मोबाईल गिफ्ट कशा स्वरूपात भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे सगळं सांगणार आहे। अर्ज कुठे करायचा आहे, काय करायचं सगळं सांगणार आहे। वाटपाचा कार्यक्रम पण झालेला आहे, 1-2 जिल्ह्यामध्ये झालाय, आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण लवकरात लवकर होणार आहे। आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट, बऱ्याच ताईंनी मला सकाळी विचारलं होतं की सर आम्हाला ह्या पिंक रिक्षा योजनेबद्दल अधिक माहिती सांगा। मला आता सगळ्यांनी एक गोष्ट परत एकदा सांगा, जर तुम्हाला पिंक रिक्षा हवा असेल तर सगळ्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लक्षात घ्या, 20 ते 30 हजार रुपये, परत सांगतोय 20 ते 30 हजार रुपये तुम्हाला सरकारतर्फे अनुदान भेटणार आहे। खूप मोठी रक्कम आहे। 20 ते 30 हजार रुपयाची रक्कम तुम्हाला या ठिकाणी सरकारकडून भेटणार आहे पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी। काय नेमकी अपडेट आहे, कुठे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कशी वाटप होणार आहे, काय होणार आहे सगळं सविस्तरपणे सांगणार आहे। काय पात्रता असणार आहे, कुणी फॉर्म भरायचा सगळं सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कुणाला पिंक रिक्षा पाहिजे एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला पिंक रिक्षा चालवता येणार नाहीये की काय, सगळ्या ट्रेनिंग वगैरे पण होणार आहे, लायसन पण तुम्ही काढावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्ज केला तर 100% 20 ते 30 हजार रुपये तुम्हाला सरकारतर्फे भेटणार आहेत। चला बघूया या ठिकाणी। आता सगळ्यात अगोदर सगळी पहिली गोष्ट, आणि तुम्हाला पुरावा देखील दाखवणार आहे। परत एकदा सांगतोय, पुराव्यासहित वाटप सुरू झाले, पिंक रिक्षाची वाटप सुरू झाले। पुरावा देखील दाखवणार आहे तोंडातून। डायरेक्ट तटकरे मॅडम काय म्हणल्या तोंडातून त्यांच्या ऐकायचं, शेवटी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवणार आहे। काळजी करू नका, ज्या गोष्टी सत्य असतात, ज्या गोष्टी खऱ्या असतात त्याच मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगत असतो, त्याच्यामुळे लक्षात घ्या। चला सगळ्यात पहिली आपण बघूया पिंक रिक्षा कसा अर्ज करायचा आहे, कोण अर्ज करणार आहे, सगळी सविस्तर माहिती बघूया। बघा या ठिकाणी बघा, पिंक रिक्षा योजना 10,000 महिलांना मिळणार पिंक ई रिक्षा। कसा करायचा अर्ज पूर्ण माहिती दिलेली आहे। साम टीव्हीची ही माहिती बघा, साम टीव्हीची न्यूज वाहिनी आहे, वेबसाईट आहे, त्याच्यावरली बातमी आहे। म्हणजे फेक स्वरूपाची बातमी नाहीये, खोटी बातमी नाहीये, ओरिजिनल बातमी आहे। ही बातमी तुम्हाला काय आता सगळं दाखवतो। चला बघा लक्षात घ्या, जवळजवळ 10,000 महिलांना, खूप मोठ्या बघा, जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुमची पात्रता व्यवस्थित झाली, 10,000 महिलांना जवळजवळ 30 ते 40 हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत। प्रत्येक महिलेला सांगतोय, प्रत्येक महिलेला 30 ते 40 हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। आता बघा कोण या ठिकाणी असणार आहे, काय पात्रता आहे बघूया। पिंक रिक्षा योजना ही महिलांसाठी राबवण्यात आलेली आहे। गरीब महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत महिलांना गुलाबी रिक्षा म्हणजेच काय, पिंक रिक्षा या ठिकाणी घेण्यासाठी मदत केली जाणार आहे। आता बघ म्हणत असाल तुम्ही सर ह्या पिंक योजनेमध्ये नेमका फायदा कसा होणार आहे, लक्षात घ्या। जो पिंक रिक्षा आहे त्याची जर एक एक्झाम्पल घ्या, 2 लाख रुपये रक्कम असेल, किती 2 लाख रुपये जर तुमची रक्कम असेल पिंक रिक्षाची, तर त्या 2 लाखापैकी 20% या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 20% या ठिकाणी तुम्हाला सरकारतर्फे अनुदान भेटणार आहे। 20% रक्कम सरकार भरणार आहे। तुमच्या पुढे डायरेक्ट दाखवत आहे 20%, म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, 2 लाखाचा जर रिक्षा असेल, लक्षात घ्या 2 लाखाचा जर रिक्षा असेल त्याच्यातले 20% म्हणजे जवळजवळ 40,000 रुपये, 40,000 या ठिकाणी रुपये तुम्हाला सरकारकडून भेटणार आहेत। ही रक्कम सरकार भरणार आहे। लक्षात घ्या, खूप मोठी योजना असणार आहे। तुम्हाला 2 लाखाचा रिक्षा डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला 40,000 सरकारकडून भेटणार आहे आणि तुम्हाला फक्त 10% रक्कम भरायची। 10% रक्कम म्हणजे फक्त 20,000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत। किती, 20,000। 2 लाखामधले
फक्त तुम्हाला 20,000 या ठिकाणी रुपये भरायचे आहेत. 20,000 भरल्यानंतर बाकी उरले किती बघा लक्षात घ्या. 40,000 सरकार भरणार आहे, 20,000 तुम्ही भरायचे, झाले 60,000. तर बाकीचे जे उरलेले असतील 1,40,000 रुपये त्याचं तुम्हाला लोन पण भेटणार आहे. पुढे या ठिकाणी दिलेलं आहे बघा. आणि त्यानंतर उरलेले 70% रक्कम ही महिला बँक लोनच्या माध्यमातून भरू शकतात. बघा खूप महत्वाची अपडेट आहे. तुम्हाला लोन पण या ठिकाणी भेटणार आहे, कमी व्याज दरावर तुम्हाला लोन पण भेटणार आहे. अशी संधी तुम्हाला कुठंच भेटणार नाही. एवढी मोठी संधी आहे की तुम्हाला या ठिकाणी लखपती होऊ शकतात. लखपती म्हणजे विचार करा, 40,000 रुपये तुम्हाला सरकारकडून भेटणार आहेत. फक्त तुम्हाला 20,000 रुपये टाकायचे आहेत आणि बाकीचे जवळजवळ 1,40,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी सरकारकडून म्हणजेच लोन मार्फत भेटणार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये लोन तुम्ही महिला असल्यामुळे तुम्हाला लोन पण खूप कमी दरामध्ये एकदम कमी व्याजामध्ये तुम्हाला भेटणार आहे. सरकारतर्फे ही योजना असल्यामुळे तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्हाला योजना तर खूप आवडली आहे, आम्हाला जवळजवळ भरपूर साऱ्या ताईंना महाराष्ट्रामध्ये ह्या पिंक रिक्षा भेटणार पण आहेत. काही काही जिल्ह्यामध्ये बघा तुम्हाला दाखवणार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काल या ठिकाणी पिंक रिक्षा त्या बऱ्याच ताईंना वाटप केलेली आहे. आता महाराष्ट्रातल्या बाकीच्या शहरामध्ये पण वाटप सुरू होणार आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय मला, तुम्हाला पिंक रिक्षा हवाय का, कुणाकुणाला फॉर्म भरायचा आहे, कुणाकुणाला अर्ज करायचा आहे, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानुसार तुम्हाला पात्रता सांगतो. ही झाली बातमी झाली की कशा स्वरूपात योजना आहे. आता पात्रता आपण बघूया, कशा स्वरूपाची पात्रता आहे. कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुणाकुणाला पिंक रिक्षा हवाय. कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुणाकुणाला पिंक रिक्षा हवाय. 40,000 रुपये काही कमी नाहीयेत. सरकारकडून तुम्हाला 40,000 रुपये भेटणार आहेत. खूप मोठी योजना आहे. सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. प्रत्येक ताईंनी फॉर्म भरायचा आहे, प्रत्येक ताईंनी बघा. कारण की या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल योजना. आता या ठिकाणी बघूया आपण योजनेची पात्रता काय आहे. 70% तुम्हाला बँक भरणार आहे, 20% महाराष्ट्र सरकार भरणार आहे, 10% तुम्हाला स्वतःला भरावं लागणार आहे. अशा स्वरूपात योजना आहे आणि योजनेचे तुम्हाला या ठिकाणी पात्रता बघूया. बघा योजनेची पात्र काय, लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांचं कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, म्हणजे सोपं आहे. लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय म्हणजे तीच पात्रता आहे. जर तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल त्या ताईला प्रत्येक ताईला अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्याची काय असेल, रहिवासी असायला पाहिजे. अर्जदार महिलांचे वय किती असायला पाहिजे, 20 ते 40 वर्ष वय. बघा या ठिकाणी 20 ते 40 दिलंय. 40 पेक्षा जास्त ताईंना महिलांना फॉर्म भरता येणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी भरपूर साऱ्या ताई कटत्याल. त्याच्यामुळे लक्षात घ्या 20 ते 40 लाखच ताईंना या ठिकाणी 20 ते 40 वयाच्या ताईंना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. महत्वाची अपडेट आहे. पुढचा आहे अर्जदार महिलांचे बँक खातं असावं. बघा परत सांगतोय, ज्या ताईंनी डीबीटी केलेला आहे त्या डीबीटी अकाउंटचाच नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. आता चुका करू नका, यावेळेस अर्ज करताना चुका करू नका. जर तुमचं डीबीटी नाव असेल तरच त्या ताईंलाच या ठिकाणी या योजनेचा फायदा भेटणार आहे. पुढचा आहे लाभार्थ्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. बघा आता तुम्ही 2.5 लाखाचा फॉर्म वगैरे भरला होता. काहींचं केशरी रेशन कार्ड असेल, काहींचं पिवळं रेशन कार्ड असेल, काहींचं 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला असेल. सेम त्यात प्रत्येक ताईला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. सोपी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लायसन पण पाहिजे. ते लायसन वगैरे तुम्हाला बघा आता महिला असल्यामुळे जास्त काही एवढं टेन्शन देणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला महिलांना लायसन वगैरे तुम्ही जरी आता जरी ट्रेनिंग घेतली थोडीफार तरी तुम्हाला आरामात लायसन भेटेल. व्यवस्थित चालवून बघा, ट्रेनिंग घ्या, प्रशिक्षण घ्या. याच्याबद्दल अजून माहिती जर पाहिजे असेल, फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे. काळजी करू नका. सगळ्या गोष्टी बघा, सगळ्या गोष्टी पुराव्या सहित दाखवणार आहे. पुरावा तुम्ही म्हणत असाल की सर आता वाटपाचा कार्यक्रम कुठं झाला, पुरावा दाखवा. प्रत्येक ताईने, भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, प्रत्येकाने लाईक मारायचंय. प्रत्येक ताईनी एक लाईक करायचं आहे. खूप छान स्वरूपाची तुम्हाला माहिती देत आहे. सगळ्यांनी एक लाईक करायचं आहे. प्रत्येक ताईला आता मी पुरावा दाखवत आहे तुमच्या समोर. या ठिकाणी पुरावा दिसतोय बघा, डायरेक्ट उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे. आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना
सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आणि आम्हाला आज मनापासूनचा अभिमान आहे की या पिंक रिक्षा पहिल्या जर आपण कुठे उपलब्ध करून देत आहोत तर आज या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण या उपलब्ध करून देत आहोत। राज्यामध्ये ताईंनो सगळ्यांनी बघितलं असेल, उपलब्ध करून देत आहोत आज, म्हणजे कालची बातमी आहे। काल पण तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, ताईंना रिक्षा भेटलेले पण आहेत। लक्षात घ्या, जर तुम्हाला पिंक रिक्षा हवे असतील तर लवकरात लवकर मला सांगायचंय कुणाला पाहिजे आहेत का पिंक रिक्षा। या ठिकाणी अर्ज कसा करायचा, कुठं करायचा, काय करायचं, कोणतं लायसन लागणार आहे, सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर दिवाळी बोनस ज्या ताईंना अजून आला नसेल त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता एक छोटा अजून प्रश्न विचारता, दिवाळी बोनस कोणत्या कोणत्या ताईला भेटला नाही, एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं दिवाळी बोनस कोणाकोणाला भेटला नाही आणि दिवाळी बोनस कोणाला भेटलाय त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय आणि कोणत्या जिल्ह्यातून बोलतात ते सांगायचंय आणि ज्या ताईला भेटलं नाही त्यांनी पण त्यांचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि पहिल्या वेळेस पहिला दुसरा तिसरा टप्पा भेटलाय का हे पण सांगा। कारण की आता बघा, दिवाळी बोनस हा तुम्हाला दिवाळी ह्या 28 तारखेच्या अगोदर भेटणं खूप गरजेचं आहे, कारण 28 तारखेच्या नंतर पुन्हा दिवाळी चालू होणार आहे, बँका बंद असणार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा तुम्हाला निवडणुका चालू झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत, त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला करता येणार, त्याच्यामुळे लवकरात लवकर कसे भेटतील पैसे त्याचे बघायचे। त्यामुळे दिवाळी बोनस कोणाकोणाला भेटला नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। इथेच थांबूया, काही प्रश्न असतील विचारा आणि लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही। पिंक रिक्षा बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।